कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिरायत जमीन 100% अनुदान स्वरूपात खरेदी करून देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीच्या दारिद्र्य रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल। योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विक्रीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावचा रहिवासी असावा। प्रस्तुत योजनेअंतर्गत ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल आणि त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांना जमिनीच्या उपलब्धतेनुसार चिठ्ठ्या टाकून जिल्हा समितीच्या वतीने विहित कार्यपद्धतीनुसार पारदर्शक पद्धतीने लाभ देण्यात येईल। दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्ता स्त्रिया, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत जातीचे अत्याचारग्रस्त या घटकांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करायची आहे। जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची खडकाळ, नदीपात्राजवळच्या क्षारयुक्त आणि क्षारपड जमिनी असू नयेत। जमीन सलग असावी, शेतजमीन विनाबोजा व कुळ नसलेली असावी। जमीन कुठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी। जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधितांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींची जमीन विक्री संमतीबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे। जे जमीन मालक जिरायत जमीन कमाल 5 लाख रुपये प्रति एकर आणि बागायत कमाल 8 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत अशा जमीन मालकांनी जमिनीच्या 7/12 आणि आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे दाखल करावेत असे आवाहनही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे।